समोर आहे भविष्य काळातला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत. तालुका पंचायत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेली 20 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अखंडपणाने 20 वर्ष पंचायत समिती असलेला हा एकमेव तालुका असेल, अखंड तालुका. आता आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचंय आणि आपल्याला 25 वर्ष पंचायत समिती आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी असं एक रेकॉर्ड या महाराष्ट्रामध्ये बांधून करून दाखवायचं हे तुम्ही सगळेजण करून दाखवणार आहेत. त्याकरता येणाऱ्या पंचायत समितीमध्ये आपल्याला सगळ्यांनी सज्ज राहणं अत्यंत गरजेचं आहे. जिल्हा परिषदेचे सुद्धा 6 पैकी 6 सदस्य आपल्याला या ठिकाणावरून निवडून देणं अत्यंत गरजेचं. कारण आज दिल्लीपासून दिल्लीपर्यंत जर सरकार असलं किंवा सत्ता असल्या तर आपल्याला किती चांगल्या पद्धतीने विकास करता येतो त्याचं ज्वलंत उदाहरण आज आपण आता पांगरीमध्ये पाहिजे. आज एवढं मोठ्या प्रमाणामध्ये निधी देत असताना आता सुद्धा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता तरी सुद्धा मला आवडलं नाही. घनकचऱ्याकरता 46 लाख रुपये मध्यंतरी दिले होते, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली. अंडरग्राउंड गटर आणि ते सुद्धा काम आताच नारळ आम्ही फोडून ते सुद्धा काम या ठिकाणी चालू केले. अशा रीतीने संपूर्ण पांगरी गावामध्ये अंतर्गत रस्ते असतील 25-15 असेल, विद्यालय असेल, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये असेल, विषय असेल, आपण एवढं झोकून देऊन या ठिकाणी या गावासाठी किंवा या परिसरासाठी सुद्धा काम केलं. आज या ठिकाणी मला मनापासून एक आनंद होतो की आपण आमदार मला केला अपक्ष म्हणून मी साहेबांबरोबर त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न केला. कारण मी कधीही तुम्हाला सांगतो की माणसाला ज्यावेळेस कुणी अडचणीत साथ देतात ना मित्रांनो त्यावेळेस तो माणूस त्याची उतराई केल्याशिवाय राहत नाही. त्यातला देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की मी त्यांना त्या काळात साथ दिली होती त्याची उतराई आपल्याला त्यांनी उपमुख्यमंत्री झाले आणि त्या काळामध्ये आहे. त्याच पद्धतीने उदाहरण आहे. आज मी ज्यावेळेस नगर मला कुणी रामराव साहेब घालत नव्हतं. आम्ही कुणाला धरायला गेलो तर हातात निष्ठून जायचे अध्यक्ष झाले आधारित सभापती आणि ही कारण असतात मित्र. आणि खरोखर मी तुम्हाला सांगतो की सगळ्या जणांचं योगदान असतं परंतु सगळ्या योगदानातनं एक या ठिकाणी निवड समाधानकारक या ठिकाणी झाल्याचं चित्र या परिसरामध्ये मला पाहायला मिळालं. बऱ्याच जणांनी मला संचालक मंडळ झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांनी काही मेसेज दिले किंवा तालुक्यातनं काही आले किंवा अशा पद्धतीने निवड व्हावी. आणि खरोखर या ठिकाणी एक संयमी किंवा अत्यंत काळजीपूर्वक काम करणारे कधीही कुणाच्या कसल्याही कुठल्यात नसताना अत्यंत गावाला बरोबर घेऊन विश्वासात घेऊन सगळ्याला बरोबर घेऊन काम करणारा एक व्यक्तिमत्व असलेलं या ठिकाणी पांगरीचे सुपुत्र सभापती झाले. मला खात्री आहे साहेब की रणवीर भाई आता ठीक आहे आता सगळ्यांची इच्छा होती रणवीर भाई यांनी सोसायटी केल्या रणवीर भाई परंतु मी पण एकदम नगरसेवक झालो एकदम नगर आले झालो. आता आमदार व्हायचं का नाही ती मला तुम्ही दपडोडं आणता म्हणून व्हायचं नाहीतर काही ठिकाणी एकदा तिथं काम केलं चांगलं काम केलं ठीक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला पदाधिकाऱ्याला संधी मिळणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आज या ठिकाणी बहुतांश आपण राज्यातलं चित्र वेगळ्या पद्धतीने बघतोय परंतु बार्शीतलं एक चित्र वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना सगळ्यांनी त्या ठिकाणी बहुमोल अशी साथ दिली. आता ताईच्या बाबतीमध्ये सुद्धा गेल्या वेळेस कतले मार्काला विचारा माझा कतले मार्काबद्दल पहिल्यापासून त्यांचे कतले घराण्याचे आमचे घराण्याचे फार 15 वर्षाच्या काळापासून कसं संबंध. मी गेल्या वेळेस सुद्धा म्हणून आम्हाला कसं काय करून हाताला लावायचं वाढायचं पण उभा तुम्ही काळजी करू नका पण थोडं माझ्या हातात निसटले ती त्यांना काय विश्वासच असला माझ्या. पण यावेळेस मात्र मी अगोदर सांगितलं होतं मला तुम्ही काळजी करा नका तुमच्या माझ्या घराने चांगले संबंध आहेत. ज्या घटना माझ्याकडनं तर काय घडलेलं नाही भाऊ म्हणलं तुम्हीच माझ्या हाताला निवड केला. पण हे छोटी या ठिकाणी ताई असू द्या किंवा मालक असू द्या या घराण्याची सुद्धा उभारी करण्याचा मला योग मिळाला. आणि आज आपल्या लाडक्या होईल तेजस्वी ताई करते त्या ठिकाणी नगराध्ये झाला त्याला सुद्धा एक मला मनापासून आनंद या ठिकाणी. कारण त्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत असताना मला सुद्धा एक शब्द माझ्याबद्दल कधी आणि मला सुद्धा बोलण्यासारखी काय जागा नव्हती. सगळ्याला वाटलं की काय नेमकं या दोघांचं फिक्सिंग आहे परंतु तसा विषय नव्हता. त्यांचंही घराने वेगळ्या पद्धतीने या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये काम केलेलं होतं त्यांनी सुद्धा. आणि आपल्याकडनं माझ्या तर काय कुठल्या गोष्टीकडनं काय नव्हतं परंतु त्यांनी लगेचच बाबा काका असतील त्यांनी असतील
लताटकेच्या समोर कार्यक्रम घेतला साहेब मोठ्या मनाने आपल्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशीपासून आयामामध्ये घर करून असलेलं किंवा ह्या सुद्धा घालण्याची आपण कुठेतरी उतराय आपल्यासाठी. आणि ताई सुद्धा कविता बरोबर एवढं विधानसभेमध्ये फिरत होत्या की माझी मला माहिती आहे की त्यांनी सुद्धा आपल्या विधानसभेमध्ये सगळी पायपीट केली होती. आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टी आज नगरसेवक असतील तर बसलेले सगळे आज बाजार समितीचे सगळे सदस्य असतील किंवा कोण सरपंच आता शहाजी तर कधीपासून शेरशाही आहे ही नव्याण्णव शहाजींची त्यांच्या सुद्धा घरच्यांना सरपंच होण्याचा ताईला सुद्धा या ठिकाणी मान मिळाला. सांगायचं तात्पर्य एवढं की डबल असतील किंवा आमचे गेले आमचे गोडसे काका त्या ठिकाणी बाजार समितीची ही सगळी मंडळी आपण काम करत असताना मित्रांनो या ठिकाणी काम करत राहणं आपल्या कार्यकर्त्यांची एक जबाबदारी असते. आपलं कर्तव्य फळ निश्चितपणानं या ठिकाणी मिळत असतंय. काय पदाच्या निमित्तानं मिळेल काय कामाच्या निमित्तानं मिळेल. आता माळी सर सुद्धा या ठिकाणी सभापती होते ताई सभापती होत्या आणि काय गोष्टी कशा फिरून कुठे येतात ते सुद्धा काय आता ताकद सर सगळ्या गावाला पद द्यायची कुणी आता त्यांच्या घरी पद द्यायची. हे आता संतोष सुद्धा पाटील केशवराव माहित आहे संतोष सुद्धा सर सर्वांनी ही जी बसलेली सगळी टीम आहे ती कोणी ना कोणी कोणासाठी कार्य करत होती. या भागानं त्यांच्या सुद्धा नशिबाने शेवटी नशिबात जावा आपण पकडा तर माहित पण नव्हतं त्याला काय व्हायचं ते. आता प्रवीण गेल्यास पराभूत झालेला होता भरतेश पराभूत झालेला होता आमचे मुक्ते पराभूत झालेले होते किंवा ही जी सगळी टीम आहे ही सगळे आपण एक कुटुंब म्हणून या ठिकाणी काम करतोय मित्र. आणि आपल्यावरती सगळ्यांवरती फार मोठी जबाबदारी या तालुक्याने आपल्याला पद दिल्या हे आपल्याला कुठेतरी शोभेची पद म्हणून नाही दिलेली. तेवढे एक आपण आपलं कर्तव्य सगळ्यांनी पार पाडणं अत्यंत गरजेचं. ही पद जी दिली ही पद देण्या पाठीमागचा सगळ्यांचा एवढाच उद्देश आहे या तालुक्यामध्ये जे काय तालुक्याचं नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याची जबाबदारी आपल्यावरती सर्वांनी टाकलेली आहे. आणि हे प्रामाणिकपणानं आपण सगळ्यांनी पार पाडणं हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असे या ठिकाणी सर्वच आपल्या ताई असतील सर असतील किंवा सगळे नूतन संचालक असतील मित्रांनो आज सगळेजण आपल्यासाठी रात्रंदिवस पाळतायत सगळे मतदान करतायत आशीर्वाद देत आहेत आपल्यालाच परत टेजवर बसवतात आपल्यालाच पटके घालतात आपल्यालाच हार घालतात. या सगळ्या गोष्टीची उतराई करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असं मी सगळ्या या ठिकाणी तुम्हाला सगळ्या विनंतीपूर्वक सांगू इच्छितो. कारण मी तुम्हाला माहित आहे की तुमच्या समोरचा एक कार्यकर्ता सकाळी नॉनस्टॉप 5:30ला उठलेला 6 ताजी माझा 6-6:30ला फोन चालू होतो. ज्यावेळेस मी झोपून 10-10:30 त्यावेळेस बोलत असतो तुम्हीच बघता ऑफिसवरती उभा राहायला जागा नसेल. किती जरी गर्दी झाली काय जरी झालं याचा सुद्धा कोणावरती चिडचिड करत प्रत्येकाला विचारतो या बसा पाणी घ्या चहा घ्या काय काम आहे सांगा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आल्याशिवाय मला समाधान लागत. त्याच पद्धतीने सगळ्याच पदाधिकाऱ्यांना ताईंना सुद्धा नगरपालिकेवर ताई प्रत्येक माणूस आला की या बसा पाणी घ्या चहा घ्या या सगळ्या आपल्याला तिथं सिस्टीम बाजार समितीमध्ये सुद्धा सर प्रत्येकाला बाबा काम होऊ न होऊ एखादं काम 100% काम होतं असं या माणसाचं मी नाहीच. परंतु आल्यानंतर या बसा पाणी घ्या 2 घोट चहा जर दिला त्या माणसाचं निम्म मन हलकं होतं. बाबा मी ह्या माणसासाठी झोपलो पण हिने आल्याने माझी विचारपूस केली हे जे एक त्याच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होती हे सगळ्यांनी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोण कोणापासून कुणाच नडत नाही आणि कोण कोणाच्या घरी 10 पोतीच्या वारी पण मित्रांनो घेऊन टाकत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो हे कुठंतरी एकामेकाला मान सन्मान देणं एकामेकाची माणुसकी जपणं आणि सार्वजनिक कामामध्ये जास्तीत जास्त लक्ष देणं या गोष्टीकडे जर आपण सातत्याने लक्ष दिलं तर निश्चितपणे आपला तालुका पुढे गेल्याशिवाय राहणार. ठीक आहे 15 महिन्याचा ब्रेक लागला असेल कारण देवाला सुद्धा वाटलं असणार किती तुम्ही सिद्ध ओढून आणताय बार्शीमध्ये थोडं थांबा तुम्हाला असा काहीतरी प्रकार झाला असेल. परंतु मार्च नंतर ब्रेक अजिबात लागणार नाही. आपल्या गाडीचे ब्रेक ऑटोमॅटिक आणि आपली गाडी सुसाट व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने विकास कामाच्या दिशेनं धावणार आहे मित्रांनो. कारण आपल्याला मी सांगितलं पूर्वी सांगितलं आजही सांगतो उद्याही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करायचं. कारण हा 4 लेन सुद्धा इथं जाणार तो पलीकडनं घेतलेला आहे सांगितलं त्या दिवशी. आणि त्याच वेळेस चिंचोनी आणि सगळ्याला सांग मी तळ्याचा नारळ फोडीन तेव्हा तुझे तर तुमच्या गावाचे आलेले मी पण जिद्दी माणूस आहे पाहिजे करून. तुम्हाला वाटतं ना तळ तुम्हाला फसवणारी माणसं निघून गेली आणि प्रमाणितपणानं
काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जसं गेल्यावर झालं तसं घटना काय घडतात, परंतु मी प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगतो की जे डायव्हर्शन आहे, जो रस्ता वळवायचा आहे, तुम्हाला सगळ्याला चिंचोलीकरांना बोलवलं, कारण जुनी काय मंडळी हुशार आहे, विनाकारण डोक्यात काय तर मागण्या घालवण्याचं काम करतात. काय काम तर करायचं नाही, पण आपोआप उठवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. मला सांगा की एवढे दिवस त्यांनी सत्ता भोगली, त्यांचा हिशोब करायचा आणि आपण आपल्या आमदारकीच्या कालखंडाचा हिशोब करा. नाही जर तिप्पट निधी आपला त्यांच्यापेक्षा निघाला तर मग मला तुम्ही विचार असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करण्यामध्ये यशस्वी आहोत, परंतु ते आपोआप उठवण्यामध्ये यशस्वी आहे. काय मला सांगा, आता पांढरीचं सगळी इथं पांढरीतली सगळी माझे सर्व सहकारी बांधव आहेत. तुम्ही सांगा पहिलं पाणी किती साचत होतं? साचतंय का 2.5 तिप्पट? पहिलं 40% गाव भिजत होतं, आता 80% भिजायला लागलं ना. हे ह्याला म्हणतात कामाची पद्धत. आज शेतकरी राजा असे 37 आठवण तलाव आणले मित्रांनो, आपण बार्शीमध्ये 37 आठवण तलाव आणले. फक्त आता 3 तलावाची कामं सुरू करायची राहिले. चिंचोली सुद्धा पैसे आणले होते. रात्री 12 वाजता मुख्यमंत्री होते, आपल्याला आठवत असेल. रात्री 12 वाजता पारावरती स्पीकर ऑन करून गावाला त्यांनी संबोधित केलं होतं, काळजी करू नका, राजावरती विश्वास ठेवा, मी ते तळ तुम्हाला ताबडतोब साठवण तलाव देण्याची जबाबदारी माझी असेल. की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका स्पीकर फोनवरती गावाला एका संबोधित करत होते मित्रांनो, आणि त्यांनी केलं पण तसं मंजुरी केलं, वरबारणी झाली, निधी पडला, परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी आपल्याला रस्त्याचं डायव्हर्शन होतं, वन खात्याची अडचण होती, रेल्वेची थोडी अडचण होती, काही स्थानिक शेतकऱ्यांची अडचण. आणि त्या ठिकाणी वकील साहेब तुम्हाला सांगतो, मी शिंदे सरांना पण बोलवलो, तो विषय मिटवत आणला. परत वन खात्याचा पण विषय मिटवला, वन खात्याला जागेला जागा देण्याचं, परंतु रस्त्याचं बजेट वाढायला लागलं. जवळपास 40 कोटी रुपयाचा निधी तिथं त्या भूसंपादनाला आणि त्या कामाला लागणार होता. आणि ते मापदंड असतो साठवण तलावाचा, त्याला काही मर्यादा ओलांडल्याचा निधीला मर्यादा ओलांडता येत नाही. त्यामुळे तो विषय थांबला. थांबल्यानंतर सगळा प्रस्ताव परत नॅशनल हायवे खंड बनवला, सगळं रस्त्याचं डायव्हर्शन केलं. ही गडकरी साहेबांकडे थोडं थांबा, मी मुंबईला सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक लावतो गडकरी साहेबांबरोबर, त्या ठिकाणी नाहीतर दिल्लीला जाऊन हे सगळे फाईल मंजूर करून आणतो. लवकरात लवकर या चिंचोलीचं सुद्धा साठवण तलाव या ठिकाणी करू आपण. या ठिकाणी या परिसरामध्ये मला हिरवगार क्षेत्र लागायचं. त्याचबरोबर पांगरीमध्ये पण काही साईट आहेत, त्याही साईट आपण उपयोग करून घेऊ. आज सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बऱ्याच गावामध्ये जावा, काही जे साठवण तलाव झाले, आता आगलगावला असेल, पानगावला असेल, उपळायला असेल, संगमनेरला केलेला आहे, हे सगळे जेवढे साठवण तलाव आहेत, गोडगावला कामं चालू आहेत. आता कारीला सुद्धा साठवण तलाव, आता 9 वाजता तिथे जाऊन नारळ फोडायचं, उद्घाटन करायचे. तिथं सुद्धा साठवण पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर केले. आणि उपसा सिंचन योजना मी पाठीमागे पण सांगतो, उपसा सिंचन योजना काय, मी 20 कोटी लावले तर दुनियाची मारामारी देतात. त्यांनी एकदा 20 कोटी आणले, मी 20 कोटी आणले, आणि बोर्ड लागले 40 कोटी रुपयाचे त्या वर्षी. काय झालं तिथं? परंतु एकाच विषयामध्ये 700 कोटी रुपये आपल्याला मंजूर झाले. त्याचं काम युद्ध पातळीवरती झालं. आज जवळपास एवढं काम पूर्ण झालेलं आहे, केवळ 15 महिन्यामध्ये. तुम्हाला मी आवर्जून सांगतो, तुम्ही सुद्धा म्हणता की हो तुम्ही काय सांगायला, तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटत. ह्या 15 महिन्यामध्ये 4 अडचणी आल्या. एक गाताच्या वाडीला, जामगावला 2 अडचणी आल्या, आणि 4थी अडचण तावडीमध्ये आली. ह्या 4 अडचणीमुळं 6000 हेक्टर जमीन भिजायची राहिली. तुम्हाला सांगू 15 महिने झाले. आता उद्या मी माझं त्या व्हॉट्सअपवर दौरा पडला असेल, मी 10:30 वाजता गाताच्या वाडीत आहे, 11 वाजता जामगाव मध्ये 2 ठिकाणी आहे, आणि 11:30-12 वाजता तावडीमध्ये. आणि ह्या सगळ्या अडचणी 8 दिवसाच्या आत सोडून मार्चच्या त्या तावडीच्या तळ्यामध्ये तुम्हाला पाणी पडलेलं दिसेल. हे काम करण्याची पद्धत. हे काय केलं 15 महिन्यांनी? ह्याला काय तिथं जाऊन भूसंपादनाचं करता येत नव्हतं का? पवारसाहेबांकडे जाऊन त्या शेतकऱ्याला पैसे मिळवून देता येत नव्हते का? शेवटी शेतकरी काय विरोध करतो की त्याच्या काळजाचा तुकडा त्याला द्यावा. जमीन ही त्याचा काळजाचा तुकडा असतो. त्याची एकदा जमीन गेल्यानंतर परत अधिकारी वर्ग त्याला भूसंपादनाचे पैसे देईल का नाही हे कशावर गॅरंटी आहे? त्याचा पाठपुरावा कोण करणार आहे? त्याच्यामुळं त्या शेतकरी बांधवांचा विश्वास कोण आमचे भूसंपादनाचे पैसे देतो त्याच्यावरती असतो. त्यामुळे आता उद्या बघा, मी तुम्हालाच आवर्जून सांगतो, तुम्हाला इथं शब्द देतो, मी सगळ्या शेतकऱ्याला उद्या शब्द दिल्यानंतर 1 महिन्याच्या त्यांना पैसे मिळून जातील. 1 महिन्याच्या सगळ्या त्यांचे राहिलेले पैसे मिळून जातील. आणि मिळाल्या
त्यांनी म्हणजे पैसे मिळून उद्या मिळून महिन्याला मिळणार आहे तर ती काम करायला आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये परवानगी सुद्धा देणार आहे. काही सुद्धा अडचण नाही. सगळ्याला फोनवर बोललो की जबाबदार काळजी करू ना अशा पद्धतीनं काम करण्याची पद्धत असते किंवा अधिकाऱ्याला बरोबर घेऊन. नाहीतर घरात बसायचं निवांत झोपायचं आणि अशा पद्धतीने कुठं काम होत असतं का? उचलली जीभ लावली टाळ्याला आणि टीका करायची पाणी येत नाही काय त्या बार्शी नगरपालिकेवर तर आमचा दोष होता. एवढं मोठं 296 कोटी रुपये आणून दिले. जॅकवेलचं काम पूर्ण करून दिलं. आंबाडची ती टाकी पूर्ण करून दिली. जवळपास 55 ते 60% पाईपलाईन पूर्ण झाली. उर्वरित काम करायची कोणाची जबाबदारी होती? आमची होती का? त्या ठिकाणी आमदार तुम्ही होते. आज 4 वर्ष झालं प्रशासक आहे. ज्यावेळेस बॉडी होती त्यावेळेस मी आठवड्याला 1-2 मीटिंग घेत होतो सगळे विषय क्लिअर व्हायचे. आमदार होतो त्यावेळेस मी मीटिंग घेत होतो. आता मला काय तिथं भाग घेता येत होता आणि तुम्ही आमदार म्हणल्यावर आम्ही मध्ये करायचं काय संबंध होता? तुमच्याकडे दिलं होतं नेतृत्व तुम्ही बघायचं होतं. आता बघितलं नाही काही नाही आणि त्या ठिकाणी आमच्या नावावर त्या ठिकाणी किती पैसे कमी पडतात काय पडतात त्या ठिकाणी सुद्धा 8-10 शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या. तिथं सुद्धा काम थांबलं. परत ज्यावेळेस बार्शीमध्ये गोंधळ व्हायला लागला 3 महिन्यापूर्वी तर स्वतः गेलो मीडियाला घेऊन सगळ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केली. पालकमंत्री साहेबाला सांगितलं, कलेक्टर साहेबाला फोन केले, बैठका लागल्या 2 मिनिट्स आहेत त्याचे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे दिले. ते MIDCचे काही पैसे भरायचे होते ते पैसे भरले त्या ठिकाणी आणि आता काम युद्ध पातळीवरती चालू आहे. आता त्याला कमी पडलेल्या पैशाचा 3 महिन्यापूर्वी प्रस्ताव पाठवला. त्याचा सुद्धा पुढच्या 8-15 दिवसामध्ये पैसे येतील आणि ही योजना एप्रिलच्या आतमध्ये पूर्ण होईल. मनस्थिती जर व्यवस्थित असेल आणि इच्छाशक्ती असेल तरच काम होत असते. उंटावर सगळ्या हा प्रकार संपलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त टीका करणं आपण उठवणं एवढेच प्रकार या ठिकाणी बाळगणं. त्याकरता माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती. आता गेल्या 15 महिन्यामध्ये किती अफवा उठवल्या. माझ्याबद्दल काही पण अफवा उठवायच्या, रणवीरबद्दल काही पण अफवा उठवायच्या. म्हणून तिचं आम्ही थोडं बाजूला थोडं आपलं शांत बसलेलं बघ. काही वेळेस तर म्हणलं होतं की निवडणुकाला बसायला नको ही सुद्धा आमच्या मनात आलं. कारण शेवटी माणूस आहे. काही चूक नसेल कुठली एक पण चूक नसताना जर दोष देत असेल आणि जी माणसं दोष देत होती माणसं किंवा जे विनाकारण अफवा उठवायची त्यांच्या बाबतीमध्ये काय घटना घडल्या बार्शीमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. ही लोक कशा पद्धतीची चुकीची वागणार आहेत, किती फालतू प्रकार त्या लोकांचे आहेत हे सगळ्या तालुक्यातील जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्या तालुक्याचं फार मोठं नुकसान करण्याचं षडयंत्र या तालुक्यामध्ये रचलं गेलेलं होतं. विनाकारण कुठंतरी कुरड्या काढायचं एवढं झालं माझं की विकास कामं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येणार नाही. खरोखर समोर जर हे गेलं पत्र तर त्यांनी कधीच नाही म्हणलं. एकदा तर मला आठवतं की सततचा पाऊस ही बार्शी तालुक्यामुळे एक नियमच झाला आणि या अख्ख्या बार्शी तालुक्याला सततच्या पावसाचे 12,500 कोटी रुपये या बार्शी तालुक्यामुळे महाराष्ट्र राज्याला मिळाले होते. तुम्हाला आठवत असेल ते नुकसान भरपाई आणि एवढं बिनधास्तपणानं साहेबांनी सहाय्य केले आपल्या तालुक्याला एवढं भरभरून देत होते. त्यामुळे मी मुंबईला थोडं थांबायचो मित्रांनो की जर मी थांबलो नाही आणि तो निधी जर आणला नाही तर आपल्या तालुक्याचं फार मोठं नुकसान होईल. उपसा सिंचनचा विषय होता, बार्शी पाणी पुरवठ्याचा विषय होता, MIDCचे सबस्टेशन होते ते सबस्टेशन झाले, नवीन सबस्टेशन केले, ट्रान्सफॉर्मर दिले आपण. एवढे रस्ते हा सुद्धा रस्ता किती ऍक्सिडेंट झाले तुम्हाला माहित असेल, किती माणसं मयत झाली. हा रस्ता पूर्ण करून घेतला, धाराशिवचा रस्ता पूर्ण करून घेतला आपण, परांड्याचा रस्ता पूर्ण करून घेतला, सोलापूर रस्ता पूर्ण घेतला, आई जगदंबेच्या चरणी 248 कोटीचा रस्ता आपण त्या ठिकाणी करून घेतला. काम किती करायचं हे गोळीत काम उभा केला. बंधारे केले आता सरला पण माहिती आहे सासुऱ्याला. तुमच्या सुद्धा बंधारे आपल्या निमगावात निघायला लागले होती. तसं दैठण्याचा बंधारा असेल, भोगावती नागझरी नदीवरचे बंधारे होते, राम नदीवरचे होते, बेडकी नदीवरचे होते बंधारे. आज बोराड्यावरचे बंधारे त्या ठिकाणी कामं चालू आहेत आणि अशा रीतीनं आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय होता की बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे. आणखीन आपल्याला 3 MIDC करायचे होते तेही थांबल्या. आताशी प्रक्रिया सुरू झाली जामगावची MIDC. आता उपळ्याला सुद्धा मी 4-8 दिवसामध्ये जाणार आहे. तिथल्या शेतकऱ्यांची बैठक घेणार आहे. तिथं पण 400-500 एकर जमीन आपल्याला कशी उपलब्ध होती MIDC ला तेही बघतोय. वैरागला सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणार, तिथंही आपल्याला एक MIDC करायची जामगाव उपळा आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो खरंच सोपं नाही. त्याला रात्रंदिवस पळाला नाही. मी काही कौतुक करून घेत नाही इथं, परंतु इतकं सोपा विषय नाही. कुठंतरी टिंगल केली, कुणाच्या तर गळ्यात हात टाकलाय, कुठं तर कुणाच्या जेवायला गेलोय
आणि 4 तास वाया गेले. हे विकासाचं लक्षण तुम्हाला अजिबात नाही. सगळ्याला असं वाटतं की गाडीतून मुंडको बाहेर काढून कसं काय चाललंय म्हणलं की पोट भरलं. आणि माझी सवय तसली मला नाही. माझा स्वभाव सरळ, काय काम आहे बोला, लगीन येते जरी आले चला ते डॉक्टर झाले पुढचा पेशंट घ्या. सगळ्याला वाटते गप्पाच मारत नाही. गप्पा मारलेलं पोट भरणार आहे का? बरं ठीक आहे, आता मी फिरतोय, फिरताना माझ्यावर बसावं का मी कोणाला दिसत नाही. आणि विनाकारण आपण काम करत असताना कामालाच महत्व द्यावं. फिरत असताना आता बघा मी किती मनमोकळेपणाने सगळ्यावर फिरतोय आणि सगळ्याला आनंद व्हायला लागला की हो आता लय मोकळं. आता काय केलं मी लेकरं मोकळं. पहिलं पण असंच करत होती. फक्त पहिलं काय होत होते की थोडं मायाबद्दल गैरसमज करत होते विरोधक, आणि त्याच्यामध्ये सुरुवात तुम्ही मिसळत होती बरीच कार्यकर्ते. असा होय बर बर. आणि आता कोणी विरोधक म्हणला की असं अरे नाटक करतो का, ही भाषा आता तुमची म्हणून विरोधकाची जिरली. तुम्हाला सांगतो दुसरं काय कारण नाही जिरायचं. नाहीतर तुम्ही जर सहन केलं असतं दोन्ही निवडणुकीला अडचण आली असते. शेवटी मी तुम्हाला इथं प्रामाणिकपणाने नम्रपणाने सांगतो, निवडणूक ही जरी तुम्ही म्हणत असले की मी नियोजन केलं, काय केलं, जनतेचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्याच्या कष्टाशिवाय कुठलाच नेता निवडणूक जिंकत नाही. तुम्हाला म्हणून जो कार्यकर्ता शेवटच्या 5 वाजेपर्यंत घरात जाऊन मत बाहेर काढत नाही तोपर्यंत कुठली निवडणूक सुरू केली तुम्हाला. आज काय आपले बांधव थोडं दुर्दैवानं मला म्हणजे निवडून निकाल जरी नगरपालिकेत लागला तर थोडं 8-9 थोडा अडचण विनाकारण निर्माण झाली. चांगली सीट तिथे काहीच अडचण नव्हती. फक्त निवडून आल्याच्या ह्याच्यामध्ये थोडं गेल्यामुळं शेवटच्या 5-5 वाजेपर्यंत जर झुंजली असती तर मला वाटत नाही तिथे काही अडचण आलीच. तरी इथनं सुद्धा पुढे मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की जोपर्यंत शेवटचा मतदार तिथं आणून आपण सोडत नाही आणि मतदान करून घेत नाही तोपर्यंत निवडणूक जिंकला असं म्हणता आपल्याला येणार नाही. त्याकरता मी पुढेही निवडणुकीच्या निमित्तानं सभा होणार. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त विरोधक जे अफवा उठवतात ह्या अफवेवरती कोणी विश्वास ठेवू नका. कारण त्या अफवा उठवायला एक्सपर्ट आहेत. त्यांनी अफवा केल्यामुळे आपल्या तालुक्याचं फार मोठं या 15 महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे. शेजारच्या तालुक्याला 1000 कोटी, 2000 कोटी, 3000 कोटी, तुळजापूरला सुद्धा बघा तुम्ही, बघा माहिती घ्या, 3000 कोटी रुपयाचा निधी मिळाला का नाही. किती जणांच्या पोकलेला आता बसून आहेत, किती जणांचे जीसीबी बसून आहेत, किती जणांचे ट्रॅक्टर बसून आहेत, आता किती जणांचे टिप्पर बसून आहेत, किती सिमेंटच्या दुकानाला 100% गिराईक होतं, 20% आलं. प्लंबिंग असेल किंवा कपड्याची दुकान असतील, सोन्याची दुकान असतील, आज किती आर्थिक उलाढाल किती थांबली गेली ही सगळं आपण सगळ्यांनी तपासलं गरजेचं. कारण मी तुम्हाला जबाबदारीने बोलतो, ज्यावेळेस शेतकरी मानवाचा माल बाजारात येतो, बाजारात पैसा उपलब्ध होतो, मग इकडे अलीकडल्या मार्केटला कांदा असेल, पलीकडल्या मार्केटला भुसार असेल, हा 20-22 तालुक्यातला माल तिथे येणार, तिथला पैसा उपलब्ध होणार, तो पैसा बाजारात येणार, तालुक्यामध्ये फिरणार. आणि शासनाचा पैसा ज्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये येतो आणि तो कुठल्या तरी कामावर खर्च करत असताना कामाला लागणाऱ्या सगळ्या गरजवंत वस्तू त्या ठिकाणी घेतल्या जातात त्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा कोणी काम करणाऱ्यांनी. आणि ती मजुरीच्या निमित्तानं जे पैसा बाहेर जातो ते मजूर बाजारामध्ये जातात काय खरेदी करायला, त्याच्यावरती जी आर्थिक सगळी जडणघडण असते. त्याच्याशिवाय जडणघडण कुठलीच होत नसते. ह्यालाच एक तालुक्याचा विकास किंवा अर्थकारण म्हणणं गरजेचं. आता बघा तुम्ही या आयट्याकडे जावा, उपजिल्हा रुग्णालयाचं काम चालू आहे, कोर्टाचं काम चालू आहे, किती तिथं रोवण्यात आलेली, सगळं चित्र बदलले, सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते. बारशे सुद्धा 5 लाखाचा गुंठा 10 लाखाला झाला. ही परिस्थिती इतकं उत्पन्न वाढलंय. बायका सुद्धा 1 लाखाला एकर मिळायचं, आता कोटी रुपयाच्या खाली कोणी एकर सांगत नाही, मिळेल शेतकऱ्याची. तसं पांढरीमध्ये आता माळाचं 5 लाख 7 लाख रुपये भाव असेल. घेऊन या पाणी तुम्ही. आता साहेबांना सांगितलं मराठवाड्याला पाणी जाताना आपण हे तलाव कसे भरून घ्यायचे तोही प्रयत्न करू. आणि तुमची बागायची जमीन होत्या की त्या आज मला सांगा टिंबुर्णी वगैरे भागात 40 आणि 50 लाखाच्या खाली एकर मिळते का? मग आपल्या इथं 5-7 लाख रुपये एकर होतं, 20-25 लाखापर्यंत आपण नेण्याचा प्रयत्न करा. भविष्यात जर सगळा तालुका बागायचा झाला त्याच्या आणि हाच खऱ्या अर्थानं फायदा असतो. तर काय काय जणांमध्ये गैरसमज कसा, आता ग्रामपंचायत आहे, 7 वाडे, सरपंच उपसरपंच आहे, ठीक आहे बाबा काय तुम्ही निवडून येताना खर्च केला असेल, 2 कामं केली त्याला 50,000 रुपये मिळेल. अख्ख्या 4 जणांना म्हणायचो बघा लागतं खिशात 50,000 रुपये. अरे ती इष्टीला जागा येतात तर कोणत्यात का कोणत्यात का तेवढे पैसे. आणि त्या आपल्या सरपंचाबद्दल गैरसमज
त्या मी कुणाचं समर्थन करतो किंवा असमर्थन करतो असं नाही योग्यच. पण अरे बाबा तसं पण कुठेतरी जायला यायला इष्टी आहे, डीजेल आहे, गाडी आहे, घोडे आहे, काय तर 4 लोकांची कामं करण्याकरता कुठं तर ती काही शेती कोण करणार आहे का? आणि आपल्या तालुक्यात किती जण नाही करावं तरी माहित आहे ना सगळ्यांना. किती जण आज कोण कोण काय काय करतात तुम्हाला माहित आहे. आज कितीतरी माजी सभापतींचे काय झालं, माजी सदस्यांचं काय झालं, हे सगळं आत्मपरीक्षण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि जर हीच भूमिका राहिली तर मग नेमकं काम करायला पुढे येणार कोण? आणि त्याच्याबद्दल सुद्धा गैरसमज, राजभवन कामं दिली आणि सरपंचानं उपसरपंचानं लय गवाळ हाणलं. काय गवाळ हाणलं? आम्ही 4 टक्के माझा तर काही संबंधच नाही. आपण त्यांना पण धू दुखलंच आहे. म्हणजे आपल्या काही कट्टर कार्यकर्ते किंवा रात्रंदिवस पळणाऱ्या कार्यकर्त्याला वजन जवळ घ्यायचं कोणीतरी काळ्या खावा त्या कार्यकर्त्याला पण बाबा तुझं पण एखादा साठवण तलाव झाला, तुझं पण 5 लाख रुपये जमिनीची किंमत होती, तू पण कार्यकर्ता आहे, तू पण नागरिक आहे, तू पण त्या गावचा रहिवासी आहे, 5 लाख रुपयाच्या एकराची किंमत 25 लाख झाली, तुला पण ऑटोमॅटिकली फायदा झाला नाही. असं तर होऊ द्या, असं होऊ द्या. आता पांढरीत मला सर सांग काय भाव होता एकरचा? आता पहिला काय भाव होता व्हायचा? 10 लाख. आता किती झाला? प्रत्येक घराघरीच किंमत वाढली का नाही? सगळ्याला झाला की फायदा, उमऱ्या घरीच फायदा झाला की. हा फायदा आपण मनामध्ये घेणं हे साधं गणित. आणि हे गणित आपल्या थोडं मी समजून सांगण्यामध्ये थोडं कमी पडलो आणि विरोधक वापरण्यामध्ये यशस्वी झाले. त्यामुळे काय अडचणी झाल्या मित्रांनो होऊ द्या. इथनं पुढे फक्त होऊन देऊ नका. तुम्ही आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. आम्ही कधीही चुकीचं वागणार नाही. कारण आमची एक चूक अख्ख्या 1 लाख कुटुंबाला घातक ठरू शकते जी जाणीव असणारे आम्ही कार्यकर्ते आहेत. त्यामुळं सगळ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक काम केलंय त्याबद्दल मी लाख लाख धन्यवाद देतो. तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. फक्त आता राहिले एकच मिशन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद एवढा कोरम तुम्ही पूर्ण केला की मग आपल्या तालुक्याला काही निधी कमी पडत. मला पण शांतमध्ये तिथं जाते साहेब जाऊ दे ती झाली घटना विसरून जाऊ 15 महिन्यापूर्वी. आता तर वातावरण सगळं चांगलं आहे ना, तालुका तुम्हाला मानतो ना साहेब पण खुश होणार आहे. कुठल्याही तुम्हाला मलाच मी म्हणलं 80-90% तर माझे मित्रच आहेत मंत्रिमंडळामध्ये. आता पुढच्या 8-10 दिवसात दोघा तिघाला घेऊन येतो मी. दर महिन्याला 1-2 मंत्री आणत जाईल. प्रत्येक कोणात एवढे कोट तेवढे कोट परत 500 कोट चालू होईल सगळं. त्यामुळं सगळा विकास पुन्हा आपण चालू करू आणि हा विकास चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कुठल्याही आपल्यावरती विश्वास ठेवू नका. आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की सर व सरच्या टीमला आपण या ठिकाणी एक शुभाशीर्वाद दिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. ताईला सुद्धा या ठिकाणी सगळ्या शहरवासियांनी त्यांच्या टीमला आशीर्वाद दिले. सगळेच नवीन पदाधिकारी निवडून दिले त्याबद्दल ग्रामीण आणि शहरी भागातील माझ्या सर्व बंधू भगिनींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि असंच सगळ्यांनी प्रेम करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करून